सरकार बहुमताचं असल्यामुळं या सरकारचं नेतृत्व सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत। यापूर्वी सन 2018ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादर चैत्यभूमी ते मुंबई मंत्रालयापर्यंत डॉक्टर रेखा मॅडम यांच्या नेतृत्वात पायदळ मोर्चा काढला। त्या मोर्चाची दखल घेऊन त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सर्वांसाठी घरे 2022चं धोरण घोषित केलं आणि त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता ग्रामीण भागातील जे शासकीय भूखंडावर घरं बांधून लोक राहत होते अशा लोकांना घराखालील जागेच्या मालकी हक्कासहित हक्काचं घरकुल मिळत आहे। मग त्याच धर्तीवर निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी जर सरकार निर्णय घेत असेल तर ग्रामीण भागात शेती प्रयोजनासाठी सुद्धा आमच्या लोकांचे अतिक्रमण आहेत। म्हणून सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करण्यासाठी या सरकारने धोरणात्मक पद्धतीचा निर्णय घ्यावा। या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानापासून तर वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यापर्यंत 30 ऑगस्टपासून आमचा पैदल लांग मोर्चा आम्ही काढणार आहे। यासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलेलं आहे।